भंडारा जिल्ह्यात दिनांक 24 जानेवारी 2025 ला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन येथे भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गोकुळ सूर्यवंशी यांच्या हस्ते सेफवेअर रोड सेफ्टी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या इमर्जन्सी QR कोडचा 4 चाकी वाहनांवर सोहळा पार पाडण्यात आला। सदर कार्यक्रमाला भंडारा पंचायत समितीचे उपसभापती श्री नागेश भगत, भंडारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री चेतन भैरम, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री परमानंद मेश्राम, श्री शिलवंत रंगारी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सूर्यकांत इल्मे, श्री महेंद्र मेंढे, जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री पवन वंजारी, सामाजिक कार्यकर्ते अजय मेश्राम, पत्रकार श्री छबिलाल गिरीपुंजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ते रोड सेफ्टी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्री शशिकांत भोयर यांनी केले, तर आभार कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह अमित नागपुरे यांनी मानले। यावेळी सेल्स टीमच्या प्रज्ञा नंदागौडी, तृप्ती निंबरते उपस्थित होते। नागरिकांना आवाहन कराल तुम्ही? सेफवे रोड सेफ्टी सोल्युशन या कंपनी थ्रू एक स्टिकर लॉन्च केलेलं आहे। आज त्या स्टिकरचं इथे उद्घाटन झालेलं आहे। या स्टिकरमध्ये ज्यावेळेस आपण स्कॅनर टाईप एक यांनी स्कॅनर दिलेला आहे त्याच्यात, आणि त्या स्टिकरच्या थ्रू जर एखाद्या ॲक्सिडेंट किंवा नो पार्किंगमध्ये जर गाडी असेल आणि जर ते स्टिकर जे दिलेलं आहे कंपनीनं त्याला जर स्कॅन केलं आपण, तर स्कॅन केल्यानंतर इमिजिएट त्या ओनरला त्याचा मेसेज जातो। आणि इमर्जन्सी ॲक्सिडेंटमध्ये ओनरच्या घरच्यांचा एक नंबर यांनी ॲड केलेला आहे। जर इमर्जन्सी ॲक्सिडेंट झालेला असेल, एखादा अपघात झालेला असेल आणि त्यावेळेस एखाद्या व्यक्तीनं ते स्कॅन केलं तर इमिजिएट माहिती त्याच्या घरी जाते। त्याच्यामुळं हा लोकांसाठी एक चांगला पर्याय या कंपनीने निवडलेला आहे की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये एखादी घटना घडली तर त्यांच्या घरच्यांना तात्काळ मदत मिळेल। ते बघा, जो या पद्धतीचा फास्टॅग लागलेला आहे रोड सेफ्टी हेल्प फॉर नीडी, म्हणजे याच्या माध्यमातून काय होणार आहे की एखाद्याचा कुठे अपघात झाला तर त्याला जर इमर्जन्सी मध्ये मेसेज पाठवायचा आहे, नातेवाईकांना मेसेज पाठवायचा आहे, दुसरं एखाद्यांचं या ठिकाणी जर चुकीच्या ठिकाणी पार्किंग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाहतूक विस्कळीत झाली आहे, तर अशा वेळी अनेकदा कसं होतं एखाद्या कार्यक्रमामध्ये पार्किंग मध्ये एखाद्या गाडीमुळे सर्व लोक अडून असतात, तर अशा वेळी अनाऊन्स केलं जातं पण त्याला माहितीच होत नाही। पण या फास्टॅगच्यामुळे एक असा फायदा होणार आहे किंवा त्या ठिकाणी ज्या फास्टॅगच्या माध्यमातून इमिजिएट त्याला मेसेज जाणार। याच्यातून एक अजून चांगला विषय आहे की ओळख पटणार नाही त्या व्यक्तीची, पण त्या व्यक्तीला मेसेज जाणार की तुमची गाडी चुकीच्या ठिकाणी पार्किंग झालेली आहे, या गाडीचा कुठेतरी अपघात झाला आहे किंवा या ठिकाणी यांना इमर्जन्सीची गरज आहे। अशा पद्धतीचा फास्टॅग हा नाविन्यपूर्ण पद्धतीने केलेला आहे। याच्यामुळे लोकांना आणि सर्वांना याचा मोठा बेनिफिट मिळेल, कारण ही जी संकल्पना आहे ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ज्या पद्धतीने रहदारीमध्ये ज्या गाड्या असतात आणि इतरत्र इकडे तिकडे ठेवल्या जातात आणि ते चुकीच्या पद्धतीने त्याचा मग नंतर त्रास होतो, तो त्रासापासून यामुळे मुक्तता मिळेल, हे इथे महत्वपूर्ण आहे। आणि अभिमान करावा हा असा उपक्रम आहे। अपघातामध्ये एक शेर असं म्हटलं जातं की घर से निकलो तो पता जेब में रखकर निकलो, क्योंकि हादसा चेहरे की पहचान भुला देता है। आज वर्दळीची साधनं प्रचंड आहेत आणि त्यामध्ये जेव्हा अपघात होतात तेव्हा माणूस स्वतःचा चेहरा गमावून बसतो ना, अशा वेळी या स्कॅनमुळं तुमची ओळख आणि तुमच्या घरच्या लोकांना लगेच जर माहिती मिळत असेल, यासारखंच म्हणजे चांगलं काम, चांगलं उपक्रम हे दुसरं होऊ शकत नाही। आदरणीय शशी भोयर यांच्या प्रयत्नामधून मला एक सांगावंसं बरं वाटतं की हा जो उपक्रम आहे याचा आविष्कारच भंडारा जिल्ह्यातल्या एका मुलानं केलेला होता असं मला ऐकीव आहे। त्यामध्ये सत्यता माहिती नाहीये, परंतु सुरक्षेच्या दृष्टीनं म्हणजे एखादा अपघात किंवा माझी गाडी चुकीच्या ठिकाणी जर लागली असेल तर ती लगेच मला माहिती कशी होईल किंवा माझ्या घरच्यांना कशी माहिती होईल, माझा अपघात झाल्यानंतर तो नेमका कुठे झाला आणि माझी काय अवस्था आहे यासाठीचा माझ्या घरच्यांना माझ्या फक्त याच्या स्क्रीनवरून स्कॅन केल्यानंतर माहिती मिळत असेल, तर यासारखं स्तुत्य आणि अभिनंदनाचं स्वागताचं दुसरं काही उपक्रम होऊ शकत नाही। हे उपक्रम आणणाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला अपील करतो, सर्व ज्यांच्याकडे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर्स असतील अशांना माझं आवाहन आहे की त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावा, स्टिकर लावून घ्यावं आणि स्वतःची काळजी घ्यावी। धन्यवाद।
जे जे रोडवे सेफ्टीची कंपनी आहे यांनी जो QR कोड जो बनवलेला आहे हा खरंच अतिशय त्यांच्या म्हणजे त्यांनी जो आपलं हे लावलं आहे डोकं लावलं आहे की याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो लोकांना, की जसं आपण या QR कोडला स्कॅन करतो लगेचच जर आपल्या घरचे इमर्जन्सी नंबर असेल तर त्याला मेसेज जातो की तुमच्या व्हेकलचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि जर तुमची कार कुठं पार्किंगमध्ये अडकलेली आहे, तुमच्या कारमुळे कोणाला त्रास होत असेल त्यावेळी आपण कार पार्किंगच्या ऑप्शन जर आपला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ वाटतं का? खूप जास्त सेफ आहे सोशल दृष्टिकोनातून आणि खरंच खूप उचित त्यांनी हे प्रोजेक्ट केलेलं आहे. पवन यादवराव बंजारी आहे. मी इंदुरखा तालुका जिल्हा भंडारा येथील रहिवासी आहे. आता रोड सेफ्टी सोल्युशनच्या नावाने ही जी कंपनीने एक स्टिकर लॉन्च केलेला आहे. या स्टिकरमुळे जनजागृतीचा एक नवीन अध्याय आपल्या या जिल्ह्यामध्ये सुरू होतो आहे. मी या कंपनीचा हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी लोकांच्या जीवाशी जे एक आपुलकीच्या भावनेतून हा जो एक स्टिकर त्यांनी तयार केलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा स्टिकर आणि यामुळे अनेक अपघात झालेल्या लोकांना मदत होऊ शकेल, त्यांच्या कुटुंबापर्यंत योग्य ती माहिती पोहोचू शकेल आणि ॲक्सिडेंट झालेल्या लोकांबद्दल पोलीस प्रशासन किंवा जे काही वैद्यकीय सेवा आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा तात्काळ मेसेज जाऊन आपला जखमी लोकांना लगेच या ठिकाणी उपचार मिळू शकेल. ही अत्यंत एक सराहनीय गोष्ट आहे या कंपनीची. मी भंडारा जिल्ह्यातील या सर्व लोकांच्या वतीने मी या कंपनीचा आभार मानतो की त्यांनी लोकांच्या एका चांगल्या भावनेशी त्यांनी हा स्टिकर तयार केलेला आहे. नमस्कार, माझे नाव सूर्यकांत इलुमे. हा जो नेट सेफ्टीचा जो रोड सेफ्टीच्या विषयावर ज्या पद्धतीने स्कॅनरचा आपण इथं प्रचार आणि प्रसार करत आहात, हा खरंच प्रत्येक परिवारासाठी आणि प्रत्येक जनसामान्य व्यक्तीसाठी ज्याच्याकडे 2 व्हीलर असो की 4 व्हीलर असो, हा एक पार्किंगचा जरी इश्यू असला, जर आपण एखाद्या ठिकाणी गाडी पार्क करून गेलो आणि आपल्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल तर तो त्रास दूर करण्यासाठी या स्कॅनरला स्कॅन केल्यानंतर त्याला मेसेज जाईल की बा आपली गाडीमुळे कोणाला त्रास होत आहे, तर तो पटकन त्या पार्किंग मधून त्याची सोय करण्यासाठी पण समोरचा व्यक्ती येऊ शकतो. त्या स्कॅनरने त्याचा एक फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं जर आजच्या या ऍक्सिडेंट मध्ये खूप प्रकारे रोडावर ऍक्सिडेंट होत असतात, त्या ठिकाणी पण अशा प्रकारच्या जर एखादं ऍक्सिडेंट झालं आणि याला स्कॅन केल्यानंतर लगेचच त्यांच्या परिवारापर्यंत त्या ऍक्सिडेंट झाल्याची माहिती मिळेल. म्हणून या स्कॅनरमुळे तो एक खरंच चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा रोड सेफ्टीसाठी आणि अवेअरनेससाठी याचा खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटते. असं मत आहे. इमर्जन्सी फास्टॅग जे लागलेला आहे, ह्या फास्टॅग मध्ये संपूर्ण ग्रामीण भाग असो आपल्या शहरामध्ये येण्याकरिता येतात. अचानक मध्यस्थी रस्त्यामध्ये ऍक्सिडेंटली झालं तर त्या ऍक्सिडेंट मध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे तुरंत मेसेज पोहोचत नाहीत. त्या फास्टॅगच्या माध्यमातून आपल्या घरच्या लोकांना मेसेज जाईल आणि घरच्या लोकांना सगळं कळेल की आपल्या गाडीच्या किंवा आपल्या परिवाराचा कुठेतरी अपघात झाला, तुरंत मेसेज पोहोचेल. असं आज ग्रामीण भागामध्ये असं होतं की आपण घरून निघताना कधी मोटरसायकल असो, मोठी गाडी असो, व्हेकलचा नंबर नाही राहत आणि राहिल्यानंतर बी माणसाची म्हणजे ओळखपत्र गाडीमध्ये नाही राहत. त्यानंतर गाडीतून जर कमी जास्त काही झालं तर तत्काळ आपल्या घरच्या लोकांना मेसेज जाईल. तसंच पार्किंगच्या आपल्या ग्रामीण भागात लोक शहरामध्ये येतात आणि कुठेही एका लहान म्हणा हाल म्हणा त्या भागामध्ये कुठेही गाडी ठेवून चालला जातात. जर आपल्याला तो फास्टॅग पार्किंग केला त्याच्या माध्यमातून आपल्याला माहित पडेल की बाबा आपली गाडी चुकीच्या ठिकाणी लागली आहे आणि ते पर्याय व्यवस्था तो तत्काळ लावेल. आणि हे जे फास्टॅगची जी व्यवस्था म्हणली आहे ग्रामीण असो किंवा शहरी भागामध्ये, हे लोकांसाठी एकदम चांगली आहे, व्यवस्थित आहे असं मी सगळं आपल्या जे फास्टॅगच्या माध्यमातून सगळ्या लोकांना बराचसा फायदा होईल. धन्यवाद.